बंधूंनो नमस्कार. आता कोळपणी खुरपणी डवरणीची चिंता सोडा. इंडियन ॲग्रोचा 7 HP चा हा चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र. तर याच्याबद्दल जाणून घेऊ यात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी लॉन्च केलेला हा 7 HP चा चेन कल्टिवेटर. याला 4 अवजार तुम्ही जोडू शकता. त्याच्यामध्ये तुमचं हे जे आहे हे आता याला नांगर आहे. तर आपण आता याची माहिती बघूयात. हा 7 HP पेट्रोल इंजिन मॉडेल मधून एक येतो आणि डिझेल इंजिन मॉडेल मधून एक येतो. तर हा आपला डिझेल इंजिन वाला आहे. तर याला आपण जर बघितलं हँडलची ऍडजस्टमेंट आहे. तर हँडल तुम्हाला 360 असा घुमवता येतोय, 180 सॉरी. त्याच्यानंतर हा नांगर जो आहे तो नांगर शावकर आणि दोन्ही बाजूला आलटी पलटी तुम्हाला करता येतोय. हे बघा दाखवा करून जरा चला. तर नांगर आता इकडे झाला. आता ह्याला परत ह्या बाजूला पण करता येतोय. आणि परत तुम्ही ही जी नांगर आता ऊसबाळ बांधणी करायची असेल तर ह्याला एक साईड पण तुम्ही करू शकता ऊसबाळ बांधणीसाठी. किंवा असं जर तुम्हाला रेग्युलर छोट्या रानात तुमची नांगरट करायची असेल तर याला तुम्ही रेग्युलर सरळ ठेवून देखील नांगरट करू शकता. तर दोन्ही बाजूला पलटी करता येणार हा नांगर आहे. तर ह्याला ऍडजस्टमेंट आहे. इकडे पण पलटी करता येते, इकडे पण पलटी करता येते आणि ऊसबाळ बांधणीसाठी साईडला पण करता येते. हँडलची तुम्हाला ऍडजस्टमेंट दाखवली. तर आता ह्याला ही नांगरची अटॅचमेंट झाली. तर नांगरची अटॅचमेंट त्याच्यानंतर आता हे रेझर आहे. तर रेझरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं सोयाबीन असेल, मका, टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची, कोबी, फ्लावर या अन्य पिकांमध्ये भर लावण्याचं काम करू शकता. तर ती जी भर तुम्हाला जी लावायची त्यासाठी आता या मशीनची रुंदी जर बघितली तर 1 ते 1.5 फूट या मशीनची रुंदी आहे फक्त. तर तुमचं म्हणजे 18 इंचापासून 20 इंच, 22 इंच, 24 इंच अशा वेगवेगळ्या पेरणीमध्ये तुम्ही या मशीनच्या साह्यानं कोळपणी असेल किंवा भर लावायचं काम असेल किंवा ऊस बाळ बांधणीचं काम असेल ते तुम्ही करू शकता. तर याला आता हा तिसरं जे अटॅचमेंट आहे ती याला 3 फणी कल्टिवेटर म्हणतो किंवा आपण तिरी म्हणतो. तर असं हे 3 फणी कल्टिवेटर आहे. तर याची लेन जी आहे ती तुम्ही पेरणीनुसार कमी जास्त करून ऍडजस्ट करू शकता. हात बाहेर करता येतं हे नट खोलल्यानंतर. तसेच याला पाठीमागं हे बॅलन्सिंग व्हील येते याच्यासारखं. तर पाहिजे तेवढी डेप तुम्ही लावू शकता. हा खोबळा आपण इकडे सेटअप करून हे 3 फणी कल्टिवेटर वापरतोय. आता यालाच सोयाबीन कोळपणी किंवा ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, मका कोळपणीसाठी आपण काय करतो हे पुढचे जे हे आहेत फन, तर हे फन काढून ह्याला पास लावू शकतो. 9 इंच, 12 इंच, 15 इंच, 18, 20, 22, 24 इंचापर्यंत पास लावून कोळपणी खुरपणी डवरण देखील तुम्ही सोयाबीन, मका, ज्वारी, हरभरा सोबत कापूस, तुरची देखील तुम्ही कोळपणी किंवा वखरणीच्या माध्यमातून करू शकता. तसेच हे जे आहे हे खत पेरणी यंत्र याला आपण दिलेलं आहे. याला 2 फणी खत पेरणी यंत्र आहे. तर तुमचं जे काय आता सोयाबीन किंवा हे 18 इंच, 20 इंच, 22 इंच जे काही पिकं असतील त्याच्यामध्ये हे 2 फणातलं अंतर कमी जास्त करून खत पेरणीचं काम तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता. हे जे अटॅचमेंट आहे हे लेवलर आहे. जिथं आपण वाफे वगैरे सपाट वगैरे करतो त्या ठिकाणी तुम्हाला हे लेवलरचं काम या ठिकाणी आहे. तर असे हे 4 ते 5 अटॅचमेंट आहे. हे पेरणी यंत्र जे आहे खत पेरणी यंत्र हे ऑप्शनल आहे आणि हे 4 अटॅचमेंट मशीन सोबत येतात तुम्हाला. हे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल तर तुम्हाला हे मशीन सोबत येत नाहीये. तर शेतकरी बंधूंनो आता याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला खाली चेन दिल्यामुळे काय होतंय ग्रिपिंग एकदम जबरदस्त आहे. टायर स्लिप वगैरे मारत नाहीत. आणि चेनची रुंदी ही आहे ती 6 इंच आहे, म्हणजे आपला अर्धा फूट. तर त्याच्यामुळे कुठल्याही कमी साईजच्या पिकामध्ये किंवा कमी रुंदीच्या पिकांमध्ये तुम्ही कोळपणी खुरपणी डवरणीसाठी याचा वापर करू शकता. आणि कमी जागेत हेवी जर मशागत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या चेन कल्टिवेटरचा विचार नक्की करू शकता. कारण याला 7 HP चं पेट्रोल इंजिन आहे, तसेच डिझेल इंजिन देखील आहे. तर तुम्हाला जे मॉडेल पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर बाम, चाकणपासून 5 किलोमीटर अंतरावर आपली कंपनी. तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता. आणि ऑनलाईन जर बुकिंग करायची असल्यास आमचा जो नंबर आहे तो 969911002225 या नंबरला संपर्क साधून तुम्हाला याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळते. तर आता हे जर मशीन बघितलं आपण याची रुंदी खूप कमी आहे आणि इंजिन 7 HP चं म्हणजे एकदम ताकद आहे त्या इंजिनला. तर तुम्हाला महाग नांगरणी करायची असेल तर नांगर आहे आपला अर्धा फुटाचा नांगर आहे, जो की दोन्ही बाजूला आलटी पलटी करता येतोय. ह्याला पूर्णपणे सेटिंग आपण याच्यामध्ये दिलेली आहे. तर त्या सेटिंगमुळे पूर्ण ऍडजस्टमेंट तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. तसेच आता हे गिअर जर बघितलं आपण ह्याला 2 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर आहे. इथं गिअरची सिस्टीम आपण याच्यामध्ये दिलेली आहे. रेस तुम्हाला हातामध्येच आहे. हँडलचं ऍडजस्टमेंट तुम्ही इकडून करू शकता. तसेच हे जे रेझर आहे हे रेझरची साईज बघितली तर 1 फूट याची साईज असल्यामुळं 1.5 फूट किंवा 2 फूट जे काही तुमचे पिकं असतील त्या रेंजमध्ये त्याला तुम्ही भर लावण्याचं काम याच्या माध्यमातून करू शकता. पाठीमागे व्हील असल्यामुळं बॅलन्सिंग याला आहे, बॅलन्सिंग व्हील म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे हातावरती लोड येत नाहीये. तसेच हे जे 3 फणी कल्टिवेटर ह्याला पण तुम्ही ऍडजस्टमेंट करून कोळपणी खुरपणी डवरणी सोबत
कल्टिवेशन जर करायचं असेल तुम्हाला, 3 फणी मोगडा म्हणतो आपण किंवा तिरी म्हणतो, ते काम तुम्ही करू शकता. आता हे तिरी म्हणजे छोट्या साईज मधलं तिरी झालं. आता मोठ्या साईज मध्ये पण आपल्याकडे वेगवेगळे अवजार आहेत, पण जिथं तुम्हाला कमी जागेत आंतरमशागत करायची म्हणजे खुरपणी डवरणीचं काम करायचे आणि तुम्हाला थोडं जास्त म्हणजे 3 इंच 4 इंच डीप जाऊन काम करायचं असेल घुसून खाली, तर त्यासाठी तुम्हाला हे 7 HP चं चेन कल्टिवेटर अतिशय उत्तम पर्याय याच्यामधून आपण शोधलेला आहे. तर 7 HP चं असल्यामुळं इंजिन एकदम पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये डिझेलचं घेतलं तर जास्त हेवी लोड ते घेऊ शकतं आणि पेट्रोलचं पण याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. ज्यांना डिझेलला ऑपरेशन वगैरे नको असतं त्यांना पेट्रोल इंजिन ते वापरू शकतात. तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा, कारण इंडियन ॲग्रोमध्ये प्रत्येक वस्तूचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातोय. तर जे अवजार तुम्हाला सोबत पाहिजेत हे 4 अवजार मशीन सोबत येतात. आणि हे पेरणी यंत्र जे आहे, खत पेरणी यंत्र, हे तुम्हाला गरज असली तर तुम्ही खरेदी करू शकता, नसेल तर हे ऑप्शनल आहे. तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या, लाईव्ह डेमो पहा. आता याला ॲव्हरेज जर बघितलं तर 1 तासाला 1 लिटर पेट्रोल किंवा डिझेल तुम्हाला याला लागतंय, पण मशागत एकदम जबरदस्त तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं सोयाबीन असेल, ज्वारी, हरभरा, उडीद, मूग, गहू, बाजरी, टोमॅटो, बटाटा, वांगी, मिरची, कोबी, फ्लावर, तसेच कापूस, तूर असेल किंवा बाकी पिकं असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही कोळपणी, खुरपणी, डवरणी असेल किंवा हे तिरी मारायचं काम असेल, रेझरनं भर चढवायचं काम असेल किंवा जिथे तुमचं छोटं क्षेत्र असेल किंवा कमी क्षेत्र असेल तिथे तुम्ही नांगरणीचं काम देखील या मशीनच्या माध्यमातून करू शकता. याला छोटा नांगर आहे अर्ध्या फुटाचा. तर शेतकरी बंधूंनो, नक्की व्हिजिट करावं. आपल्या मजुरी खर्च व काबड कष्टापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेलं हे आधुनिक कोळपणी यंत्र किंवा चेन कल्टिवेटर घेऊन मजुरी खर्च व काबड कष्टावर कायमची सुटका तुम्ही या मशीनच्या माध्यमातून मिळवू शकता. तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज, चाकण, पुणे नाशिक हायवेवर संतोषनगर भाम या ठिकाणी आपली कंपनी. तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि अधिक माहितीसाठी आपला तो नंबर आहे, तो नंबर दाखवा त्यांना. 9699100225 या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता. आणि ऑनलाईन बुकिंग जरी करायचं असलं तरी आम्हाला या नंबरला संपर्क साधा, याची संपूर्ण माहिती घर बसल्या तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळेल. आणि डिलिव्हरी देखील मशीनची संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे. 9699100225 9699100225. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज, चाकण, पुणे या ठिकाणी या चेन कल्टिवेटर व्यतिरिक्त बाईक ट्रॉली असेल, कांदा निवडणी यंत्र म्हणजे ओनियन ग्रेडिंग मशीन असेल किंवा सोयाबीन, ज्वारी, हरभरा, कोळपणी, खुरपणी, डवरणी यंत्र असतील, सर्व अवजार तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन संपूर्ण अवजारांचा लाईव्ह डेमो पहा किंवा आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधून या संपूर्ण अवजारांची माहिती तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.